नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर ही आहे बीड हलचल न्यूज। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गाव गेल्या महिनाभरापासून अंधारात। महावितरणच्या गळथान कारभाराविरोधात संतप्त गावकऱ्यांचा थेट कार्यालयात ठिय्या। गावठाण फीडर जोडणी न झाल्यामुळे लाईटचा गंभीर प्रश्न निर्माण। वसुली मात्र लाखोंमध्ये, पण सेवा शून्य असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून। आज अखेर आक्रमक पवित्रा घेत गावकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठत लाईट मिळाल्याशिवाय हलणार नाही असा इशारा दिला आहे। नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये। काय इथे त्या लाईट साठीच आलो ना बाबा। 24 घंट्यातून 6 घंटे 3 फेजची लाईट देतात। गावठाण एकदम बंद करून टाकलेलं आहे यांनी। त्यांच्या मनाने त्यांचा कारभार चालू आहे। काय तर म्हणजे शेतकरी लाईट जाऊन देणार, हे होऊन देणार, शेतकऱ्याला बोलणं चालणं यांचं काम आहे, त्याच्या संग चर्चा करणं काम आहे त्यांचं। आम्हाला सांगतात तुम्ही जिम्मेदारी घ्या, आम्ही कोण जिम्मेदारी घेणार? गावात राजपिंपरी साहेब पंचायत समिती सर्कलचं गाव आहे आणि 1.5 महिन्यापासून अंधारात आहे। संध्याकाळी लाईट नसती, काय नसती। इथं चर्चेसाठी आलो तर साहेब सुद्धा नाही तिथं, ते भोयर साहेब आणून बसले तिथं। आणि आमची लाईट चालू करायला पाहिजे हो। सिंगल फेज आमचं गावठाण बंद आहे 1.5 महिन्यापासून अंधारात। फक्त 6 घंटे येते तुमची 3 फेज लाईट येते, 18 घंटे आम्ही अंधारात। हा, आणि इथं ऑफिसला आलो तर इथं दोन्ही फॅन चालून ऑफिसमध्ये कुत्रं नाही इथं बसायला। मी राजपिंपरी सरपंच। राजपिंपरी गावाअंतर्गत 13 तांडे, 1 वस्ती आणि 1 गाव, जवळपास आमची 6 ते 7 हजार लोकसंख्येचं गाव आहे। तरी पण मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आम्हाला हा कसलेही सिंगल फ्यूज भेटलेली नाही आहे। तात्काळ त्यांनी बंद केलेली आहे। तर आमच्या गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आम्ही मनपूर्वक विनंती करतो तुम्हाला की आमचं जे गावठाण्याचं काम मागच्या 12 महिन्यापासून थांबलेलं आहे, तर आम्ही गावकऱ्याने मिळून 2 महिने झाले तो मार्ग मोकळा केलेला आहे। तरी पण आपल्या ऑफिसचे एकही कर्मचारी, इंजिनियर साहेब तिथपर्यंत कोणी पोहोचलेले नाहीत। आम्ही रोज 2 महिन्यापासून त्यांचा फॉलोअप घेतोय की साहेब आमचा मार्ग मोकळा झालेला आहे, तुम्ही तात्काळ काम चालू करा। तरी गावठाण्याचं काम बंद केला त्यांनी। तर मागच्या 1.5 महिन्यापासून सिंगल फ्यूज पण लाईट आम्हाला कसली भेटलेली नाहीये। गावामध्ये असे काही पेशंट आहेत, अशा काही घटना घडायला लागल्यात लाईटीसाठी। काल गौंडगाव येथे एका माणसाने गोरगरिबांनी फाशी खाऊन त्यांनी आत्महत्या केली। तर आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे की आमच्या राजपिंपरी गावाला व गावाअंतर्गत तांड्यांना, वस्तींना यांनी लवकरात लवकर गावठाणा चालू करावा व तात्काळ आजच्या आज आम्हाला सिंगल फ्यूज लाईट ही द्यावा ही विनंती आहे। जर तुम्ही हे आमचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर आम्ही आज इथनं जाणार नाहीत, कोणीच जाणार नाहीत। आज तरी आम्ही माणसं आलेलो आहोत, उद्या आमच्या लेडीज, आमच्या आया बहिणी घेऊन येणार आहोत इथं। जोपर्यंत तुम्ही आम्हाला लाईट देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आमचं म्हणणं तुम्ही कसंही करा पण आम्हाला लाईट द्या।